आज भारत का किसान पहले से अधिक सशक्त, समृद्ध और आत्मनिर्भर है। इसका कारण है माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व। इस वर्ष लाल किले की प्राचीर से प्रधानमंत्री जी ने कृषि के क्षेत्र में आधुनिकीकरण की दिशा में एक संकल्प लिया कि हमारे एग्रीकल्चर सेक्टर में टेक्नोलॉजी आए, एग्रीटेक को बल मिले, इसलिए विमेन सेल्फ हेल्प ग्रुप की बहनों को हम ट्रेनिंग देंगे और हजारों ऐसे विमेन सेल्फ हेल्प ग्रुप को भारत सरकार ड्रोन देगी, ट्रेनिंग देगी और हमारे एग्रीकल्चर के काम में ड्रोन की सेवाएं उपलब्ध हो। इसके लिए हम शुरुआत करेंगे। प्रारंभ हम 15,000 विमेन सेल्फ हेल्प ग्रुप के द्वारा ये ड्रोन की उड़ान का हम आरंभ कर रहे हैं। इसी कड़ी में आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ड्रोन दीदी योजना का शुभारंभ कर रहे हैं। राम राम शेतकरी मित्रांनो 30 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रोन दीदी योजना या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना कमाईचं अतिरिक्त साधन मिळेल, तसेच ड्रोन सारखा आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कमी किमतीत उपलब्ध होईल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणाले होते। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नमो ड्रोन निधी योजना ही नेमकी योजना काय आहे, या योजनेचा लाभ नेमका कुणाला मिळेल आणि कसा दिला जाणार, याची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, मग माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला नमो ड्रोन दीदी योजना ही योजना नेमकी काय आहे ते पाहूया। शेतकरी मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15,000 महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्याच्या केंद्रीय योजनेला ही मंजुरी देण्यात आली, ज्याचे नाव आहे ड्रोन दीदी स्कीम। या योजनेद्वारे महिला बचत गटांना कृषी वापरासाठी शेतकऱ्यांना भाड्याने ड्रोन दिले जाणार आहेत। या ड्रोनचा वापर खतांची फवारणी इत्यादी शेतीच्या कामासाठी केला जाईल। शेतकरी मित्रांनो, महिला बचत गट ड्रोन योजनेअंतर्गत 2023 ते 2024 आणि 2025 ते 2026 या कालावधीत हे ड्रोन दिले जातील। या योजनेअंतर्गत महिला ड्रोन पायलटांना दरमहा मानधन दिले जाणार आहे। याशिवाय महिला ड्रोन सखींनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 नोव्हेंबर 2023 रोजी ड्रोन दीदी योजना ही सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून 15,000 महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। केंद्र सरकार महिला बचत गटांना पुढील 4 वर्षात ड्रोन उपलब्ध करून देणार आहे। या ड्रोनचा वापर खते, फवारणी आदी शेतीविषयक कामांसाठी केला जाणार आहे। शेतकऱ्यांना बचत गटाच्या शेतीमध्ये वापरण्यासाठी ड्रोन भाड्याने उपलब्ध करून दिले जातील। या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पुढील 4 वर्षात अंदाजे 1261 कोटी रुपये इतका खर्च केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, ड्रोन दीदी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी ड्रोन भाड्याने देऊन त्यांच्या शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन खत आणि कीटकनाशकांची फवारणी करण्याची कार्यक्षमता वाढवली जाईल। याचा फायदा केवळ महिला बचत गटांनाच होणार नाही, तर शेतकऱ्यांना शेतीसाठी खतांची फवारणी करण्यासाठीही मदत होईल। मग शेतकरी मित्रांनो, ड्रोन दीदी योजनेचे नेमके उद्दिष्ट काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, महिला बचत गट ड्रोन योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देणे हा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना खत आणि कीटकनाशकांच्या फवारणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करता यावा। यानंतर शेतकरी बचत गटांकडून कृषी वापरासाठी ड्रोन भाड्याने घेऊ शकतील आणि त्यांची शेती अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील। या योजनेमुळे केवळ स्वयंसहायता महिलांनाच फायदा होणार नाही, तर शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे हे सुद्धा शक्य होईल आणि याचमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढतील। मग शेतकरी मित्रांनो, सरकारकडून नेमकी किती मदत मिळेल ते आता आपण पाहूया। या योजनेअंतर्गत ड्रोन खरेदी जर का करायची असेल तर महिला बचत गटांना ड्रोनच्या किमतीच्या 80% आणि ॲक्सेसरीज शुल्क किंवा कमाल 8 लाख रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे आणि उर्वरित रक्कम कृषी इन्फ्रा फायनान्सिंग सुविधेअंतर्गत कर्ज म्हणून उपलब्ध असेल, ज्यावर
3% व्याज अनुदान देखील दिले जाणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, महिला ड्रोन पायलटला 15,000 रुपये पगार सुद्धा मिळणार आहे. ड्रोन दीदी योजनेअंतर्गत माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की 10 ते 15 गावांमध्ये क्लस्टर तयार करून महिला ड्रोन पायलटांना ड्रोन दिले जातील. त्यापैकी एका महिलेची ड्रोन सखीमधून निवड केली जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या ड्रोन सखींना 15 दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय महिला ड्रोन पायलटलाही दरमहा 15,000 रुपये पगार दिला जाणार आहे. महिला ड्रोन सखींना 15 दिवसाचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे. मग शेतकरी मित्रांनो, PM ड्रोन दीदी योजना 2023 ते 2024 अंतर्गत अर्ज नेमका कसा करायचा ते आता पाहूया. शेतकरी मित्रांनो, बचत गट ड्रोन योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही इच्छुक महिलांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कारण सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. ही योजना अद्याप सुरू झालेली नाही. केंद्र सरकारकडून लवकरच ड्रोन दीदी योजना लागू करण्यात येणार आहे. जशी लागू करण्यात येईल तशी सविस्तर माहिती आपण आपल्या या चॅनलवर, अगदी A to Z माहिती आपण या चॅनलवर सविस्तरपणे घेऊन येऊ. ज्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणते लागतात, फॉर्म नेमका कसा भरायचा, कुठे द्यायचा, याची सगळी A to Z माहिती आपण या चॅनलवर घेऊन येऊ. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवून बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, नमो ड्रोन दीदी योजना ही योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.